यांच्या समवेत आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय। गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व 40+ मास्टर्स यांच्यासाठी मात्र ही पर्वणी आणि हे एक भव्य दिव्य असं आयोजन आणि केलेला हा अट्टहास आजच्या मात्र आपण नक्कीच पहिला सेमी फायनलिस्ट आणि पहिला टॉप 4 चा संघ मात्र भेटलाय। तो महेश फोर्ट 40+ शेलगर संघाचं करूया अभिनंदन आणि चलूया मैदानामध्ये जिथं आपण लढत पाहतोय। एकीकडे आहे 40+ मास्टर्स खारकोपरचा संघ तर एकीकडे आहे वहाल 40+ मास्टर्सचा संघ। नक्कीच एक अतितटीची लढत रोमहर्षक लढत आपल्या समोर येईल त्याच तीळ मात्र शंका नाहीये। एकीकडे असेल गोलंदाजांचा भरणा एकीकडे असेल फलंदाजांचा भरणा अष्टपैलू क्रिकेट आणि खेळाडूंची ही नक्कीच किमिया काय घडेल काय बिघडेल हे मात्र ऐकण्यासाठी आपण चालूया मैदानामध्ये जिथे मात्र मी सुयोग करी तुम्हाला सगळ्यांचं क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आणि आयोजकांचं तसेच मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय मैदानामध्ये जिथं मात्र लढत पाहतोय खारकोपर विपक्ष वहाल 40+ मास्टर्स या दोन संघादरम्यान। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक आपण पाहतोय बालकृष्ण मामा यांच्या हातामध्ये षटक सोपवला गेलाय। सलामीची जोडी मदन आणि युवराज पहिला चेंडू पहा काय हाताळला गेला होता। अतिशय चांगला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जे क्षेत्ररक्षक आहेत ते थोडेसे बीड झाले तदनंतर मात्र एकेरी परत एकदा बॅकअप खराब एकेरीचा प्रयत्न नक्कीच दुहेरीमध्ये केला गेलेला हा कन्वर्ट नक्कीच पहिल्या चेंडूवरती धावसंख्या देऊन जाईल 2 धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना येतात त्या 2 धावा धावफलकावरती। चांगली सुरुवात संयमी सुरुवात जरूर झाली आहे परंतु नक्कीच आपण पाहतोय थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं खारकोपर संघाकडून आणि लगेचच मात्र रूपांतरित केलेल्या ह्या 2 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्यात। डावखोरे आताचे गोलंदाज स्लोवर वन पिक केला गेलाय क्षेत्ररक्षक आहेत मंगेश देशमुख चेंडूवरती येतील परंतु चेंडू मात्र अडणार नाहीये चेंडू ओलांडतोय सीमारेषा इथून मात्र येईल दर्जेदार असा चौकार। थँक्यू व्हेरी मच डीजे अतिशय चांगलं गीत नक्कीच गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा रंगतदार सामना आणि या सामन्याच्या मध्ये या डीजेच्या माध्यमातून शिवरायांचं गीत ऐकलं एक अंगामध्ये स्फूर्ती आल्या आणि नक्कीच आलेल्या स्फूर्तीचा नक्कीच कोणत्या संघाला मात्र हा फायदा ठरेल ते मात्र आपण पाहूया। पुढचा चेंडू पहा स्लोवर रन होता अतिशय स्लोवर वन चेंडू गुडलेन स्पॉट वरून टेकअप घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते ती खारकोपर संघाच्या या गोलंदाज बालकृष्ण मामा या गोलंदाजाकडून। परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फंबल झालेत लगेचच दुहेरीचा मात्र केला गेलाय प्रयत्न आणि इथून मात्र बॅकअप येते नक्कीच विजय पाटील यांना आपण बॅकअप करताना पाहिलं चेंडूला 2 धावा मात्र मिळाल्या टोटल धावसंख्या आपण पाहतोय 8। पुढचा चेंडू शफल होऊन गेले तिथून मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय गरंगलत ओलांडेल सीमारेषा मिळतील धावा नक्कीच या चौकाराच्या साहाय्याने 4। चौकाराच्या साहाय्याने पाहिलं तर 12 धावसंख्या धावफलकावर 9 ते कलम 9 ते कायदा 9 ते कलम 9 कायदा तरी सुखात होती प्रजा कारण सिंहासनावरती होता माझा शिवछत्रपती राजा। त्यात शिवछत्रपती महाराजांचं गुणगौरव आपण ऐकणार नक्कीच एक गीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं नक्कीच डीजेला आपण थँक्यू बोलूया आणि चलूया मैदानामध्ये चौकारानं मात्र नक्कीच रंगत आली आहे मैदानामध्ये धावफलकावरती धावा आल्या त्या 12 पहिलं षटक हाताळतायत ते मात्र आपण पाहतोय बालकृष्ण घरात यांना परत एकदा नक्कीच मोठा फटका सजवला गेलाय आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार फटका येतोय सीमा पार हाय अँड हँडसम षटकार।
फलंदाज नक्कीच होते मदन यांच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका नेत्रदीपक फटका आणि नक्कीच एक षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय वहाल 40+ मास्टर संघाची धावसंख्या आहे 18 बिनगडी बाद 18 अशी धावसंख्या धावफलकावरती असताना आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालंय अतिशय चांगली फलंदाजी आणि इथून मात्र दर्जेदार फटका पाहायला मिळाला आणि दर्जेदार सुरुवात सावधरित्या पण बेधडक सुरुवात मात्र वहाल 40+ मास्टर संघाची आपण पाहतोय आणि नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती 18 आणि चला स्पीडअप करायचंय सामन्याला बराचसा उशीर होतोय पाणी पोचवायचंय मैदानामध्ये तत्पूर्वी नक्कीच आपण परत एकदा डीजे ला संधी देऊया आणि स्पीडअप करायचा याची काही नोंद घ्यायची आहे थँक्यू व्हेरी मच महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र जाहला महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र जाहला मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला जात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिन दुमळाला त्रिवार असावा मुजरा या गड किल्ल्यांच्या राजाला या गड किल्ल्यांच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मानाचा मुजरा चालूया मैदानामध्ये एक षटकाचा खेळ संपलाय धावफलकावरती धावसंख्या आहे 18 वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक मंगेश देशमुख यांच्या हातामध्ये सोपवला गेलाय एक अष्टपैलू कामगिरी करणारा खारकोपर संघाचा 40+ मास्टर्स मंगेश देशमुख गोलंदाजी मार्कवर हा चेंडू परत एकदा शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू होता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय ओलांडतोय सीमारेषा 6 धावांसाठी येतोय हा षटकार नक्कीच सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे एकच म्हणजे राजा छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे चलूया मैदानामध्ये षटकार आलाय धावसंख्या धावफलकावरती 24 पंचांचा इशारा आलाय वाईड न दंडित केलं जाईल लाईन अँड लेंथ वर कटली जाते हे मात्र दडपण असेल का गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाज मंगेश देशमुख वरती ते मात्र पाहायला मिळेल अतिशय चांगली फलंदाजी होत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी मात्र आक्रमक पवित्रा धारण केलाय आक्रमक रूप विध्वंसक रूप आणि विध्वंसक फलंदाजी मात्र या नक्कीच वहाल 40+ मास्टर संघासाठी फायदेशीर ठरू शकते का हे मात्र पाहायचं आहे पंच एक चर्चा करताय नक्कीच चेंडू आपण पाहतोय अतिशय चांगलं मैदान आहे लेदर क्रिकेटसाठी उपयुक्त असं मैदान बनवलेलं आहे आणि नक्कीच काही चेंडू पडल्यानंतर लालसर मातीचा रंग मात्र त्याच्यावरती चढतोय आणि नक्कीच चेंडू खराब होतोय परंतु नक्कीच त्याची पूर्तता आपण आयोजकांच्या माध्यमातून अतिशय चांगली पाहिलीत बरेचसे चेंडू गहाळ झाले काही चेंडू खराब झाले तदनंतर मात्र त्याची कुठलीही कमतरता न भासून देता एक उपयुक्तता आणि पूर्तता मात्र केली जाते आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच गुरुस्मृती 40+ मास्टर्स शिवाजीनगर आयोजकांचं खूप कौतुक की या स्पर्धेचं इतकं दैदिप्यमान आयोजन आपल्या समोर आणलं आणि नक्कीच आम्हालाही इथे संधी दिल्यात त्याबद्दल तुमचंही हार्दिक आभार गोलंदाज मंगेश देशमुख स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 25 ऑन स्कोर कार्ड दुसरं षटक शॉर्ट ऑफ पुलचा चेंडू इथून मात्र खेळलाय क्षेत्ररक्षकाचा झेलचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु अखेर झेल सुटला गेला आणि झेल मात्र सुटला गेलाय तो फलंदाज आपण पाहतोय योगराज घरत यांचा हा जे सुटलेला झेल नक्कीच किती पथ्यावरती पडू शकतं ते मात्र पाहायला मिळेल आणि धावसंख्या मात्र 2 मध्ये कन्वर्ट झाली आहे या झेलची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 27 हा चेंडू परत एकदा झेल उडाला गेलाय स्वतः गोलंदाज मात्र नक्कीच प्रयत्न करतात झेल पर्यंत येण्याचा परंतु तद्वर मात्र ही एक सिंगल रन पळून पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साहाय्याने नक्कीच धावफलक टोटल पाहतोय आपण 28 स्ट्राईक एंड वरती मात्र येतील ज्यानं पहिल्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजीनं आपल्या हाहाकार माजवला होता तो फलंदाज आपण पाहतोय मदन घरत मॅन फ्रॉम वहाल 40+ मास्टर्स आपण पाहतोय मदन घरत यांना फलंदाजीसाठी गोलंदाज मात्र इथून पाहतोय आपण खारकोपर संघाचा
मंगेश देशमुख. नक्कीच हा टप्पा पडल्यानंतर पहा चेंडू समजत नाहीये, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू. डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडूवरती कोणतीही धावसंख्या मिळणार नाहीये. इथून मात्र धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय 28 बिनगडी बाद, ती वहाल 40+ मास्टर्स संघाची. गोलंदाज मंगेश देशमुख अटल सेतू यांकडून. हा चेंडू परत एकदा पहा चांगला पूल करण्याचा प्रयत्न केलाय, मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, वेगाने चेंडूवरती आलेत, नक्कीच चेंडू उचलतील फेकतील, तद्वर मात्र ही एक सिंगल रन ऍड केली जाईल आणि या सिंगल रनच्या साहाय्यानं नक्कीच वहाल 40+ संघ पुढे सरकतोय. नक्कीच 29 या धावसंख्येवरती. पंचबल त्यात परत एकदा वाईडनं दंडित केलं जाईल आणि या आव्हांतर रुपयाने धावसंख्या भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 30. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 18, तदनंतर मात्र या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता. काय कमबॅक केलंय पहा मंगेश देशमुख या गोलंदाजानं. आणि इथून मात्र परत एकदा फटका सजवला गेलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र टिपला जाईल झेल, पूर्ण केला जाईल एक यशस्वी झेल. फलंदाज मात्र नक्कीच योगराज घरत याचा संपेल इथं खेळ. छत्रपती शिवाजी महाराजांची नक्कीच आपण ऐकतोय आणि स्फूर्तीदाता शिवराय का म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी अंगामध्ये एक जी ऊर्जा संचारते ती मात्र नक्कीच नवसंजीवनी देऊन जाते. आणि जिथे आपण असतो तिथून मात्र नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या घोषणा मात्र आपल्या आपसुकच मनामनातून आणि नक्कीच दनादनातून येत असतात. वहाल संघ नक्कीच आपला 12th मॅन नाही आहे, आपल्या प्लेयरची नावं पोचत नाही आहेत. प्लीज एक 12th मॅन पाठवा. बॅट्समन नेम, वहाल संघ बॅट्समन नेम. उमेश वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक विजय पाटील यांच्या हातामध्ये दिलं गेलंय. डावखोऱ्यात त्याचा फिरकीचा जादूगर आणि वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची नक्कीच वर्णी लागली जाते खारकोपर 40+ मास्टर संघाकडून, त्या विजय पाटील यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, इथून मात्र फलंदाज बीट झाले, तदनंतर यष्टीरक्षकही बीट झाले होते. वाईटचा इशारा आलाय, लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. या अवांतर धावसंख्येनं परत एकदा धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 31. पहा दुसऱ्या षटकामध्ये मंगेश देशमुख यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र आलेत गोलंदाज विजय पाटील मॅन फ्रॉम खारकोपार. परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू मात्र ओलांडतोय सीमारेषा. परत एकदा मिळतील धावा नक्कीच या चौकाराच्या साहाय्यानं 4. आपण पाहतोय या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या पाहतोय 35 धावसंख्या धावफलकावरती. फलंदाजीतील आक्रमकता आणि नक्कीच रौद्र रूप धारण केलेला फलंदाज आपण पाहतोय मदन घरत. आतापर्यंत वहाल 40+ मास्टर्स संघाचा डाव खऱ्या अर्थानं कोणी जोपासला असेल, सावरला असेल तर मैदानामध्ये आपण पाहतोय मदन घरत यांना. अतिशय चांगली फलंदाजी इथून मात्र करत असताना परत एकदा विजय पाटील वरती मात्र चढवला हल्ला, क्षेत्ररक्षक झालेत बीट, चेंडू थांबणार नाहीये. परत एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार, येईल दजेदार चौकार.
थँक्यू व्हेरी मच डीजे. काय फटकेबाजी चालू आहे बघा, चौफेर फटकेबाजी, अतिशय चांगली फटकेबाजी. इथून मात्र गोलंदाजांना विचार करण्याची मुभा देत नाहीत. ज्या रीतीनं चेंडू येतोय बॅटवरती त्या रीतीनं मात्र सीमारेषा पलीकडे धाडला जातोय तो मदनजी घरत यांच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं त्यांनी तर 4 चौकार खेळले गेलेत. 7 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची बहारदार केली. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मदन घरत या फलंदाजासाठी. अतिशय चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. विध्वंसक करणारी खारकोपरच्या गोलंदाजांना मात्र नक्की सलो की पलो करून सोडणारी फलंदाजी मात्र पाहायला मिळाली आहे. विजय पाटील यांचा परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, इथून मात्र चकले गेलेत फलंदाज, चकले गेलेत. यष्टी रक्षक चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, येतो ह्या नक्कीच संजीवनी चौकार. थँक्यू. जसं जसे चौकार षटकार आणि नक्कीच धावसंख्या येतात तसं मध्ये सामन्यामध्ये रंगत येते आणि रंगत मात्र मैदानावरती आणतोय तो डीजे. अतिशय चांगली गीतं. नक्कीच शिकाऱ्याच्या हातापासून पिंजरा निसटला तसे निसटावा तसा मात्र चेंडू निसटला आणि सीमारेषेलगत मात्र हा नक्कीच 22च्या स्वरूपात अवांतच्या स्वरूपात चौकार आलेला पाहायला मिळाला. गोलंदाज विजय पाटील, हा चेंडू परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत दर्शन भोईर यांना आपण पाहताय. नक्कीच इथून मात्र तितकाच चांगला थ्रो ही पाहायला मिळाला. एक धाव मात्र मिळून जाईल या चेंडूवरती. टोटल पाहतो या एका धावेच्या सहाय्यानं वहाल 40 प्लस मास्टर्सचा संघ मात्र पोहोचलाय तो 44 ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय पाटील या गोलंदाजाचा मात्र इथं पुरेपूर समाचार घेतला गेला. आतापर्यंत 10 धावसंख्या खर्ची केल्यात या गोलंदाजानं. 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या. परत एकदा पाहतोय पूर्णपणे बीट झालेत आणि परत एकदा ही चुकी, वाईडचा इशारा आलाय. प्लस 22च्या स्वरूपात हा चौका. नक्कीच इथून मात्र बोनसच्या स्वरूपात मिळतोय 5 धावसंख्येचा बोनस. अग्रिकुल्यांची आराध्य दैवता आई एकविरेचं एक सुंदरचं गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. पण मैदानामध्ये काय घडतंय आतापर्यंत जर पाहिलं एक या अगोदरच्या चेंडूवरती नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती मात्र 22च्या स्वरूपात यष्टी रक्षक चकल्यानंतर एक चौकार पाहिलात. तदनंतर मात्र सिंगल आली. तदनंतर मात्र हा वाईट प्लस 4चा बोनस. म्हणजे ही चुकी ह्या पूर्वार्धामध्ये केलेल्या चुका नक्कीच आतापर्यंत या पहिल्या इनिंगमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आतापर्यंत 12 धावसंख्या खारकोपर संघाकडून एक्स्ट्राच खर्ची केल्या गेल्यात. हे मात्र उत्तरार्धामध्ये जेव्हा तुम्ही धावसंख्या चेस करत असताना तेव्हा मात्र हे खूप अवघड होत असतं. इथून मात्र पाहतोय आपण नक्कीच देर आहे दुरुस्त आहे हे मात्र पाहायला मिळेल का ते नक्कीच पाहायचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय डावखोऱ्याचा विजय पाटील परत एकदा शफल झाले. तिथून मात्र फटका सजवला गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. येतोय हा मात्र लॉंग 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 षटकार. उमेश मैदानावरती पहा पहिल्या चेंडूचा सामना करत असताना 600च्या स्ट्राईक रेटनं खेळणं खूप पसंत केलंय आणि हा षटकार आलाय. परत एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच चुकांवरती चुका घडल्या जातात. ही मात्र क्षेत्ररक्षकांकडून आणि पाहतोय आपण 2-2 क्षेत्ररक्षकांकडून नक्कीच हा चौकार मात्र निसटला गेलाय आणि हा
पाहतोय चुकांवरती चुका. 59 धावसंख्या, 3 षटकाच्या समाप्ती अखेर 59 ऑन स्कोर कार्ड. अतिशय चांगली फलंदाजी आणि नक्कीच ज्या काही चुका क्षेत्ररक्षकांकडून झाल्यात त्या मात्र चुका खूप नक्कीच फायदेशीर ठरल्यात वहाल 40+ संघाला. अतिशय चांगली फलंदाजी, त्याच जोरावर मात्र नक्कीच एक बोलतात ना, घर फिरले की घराचे वासेही फिरतात, तशा रीतीनं मात्र इथून कुठंतरी कॉन्फिडन्स लो होत चाललाय, आत्मविश्वास कमी होत चाललाय की काय या गोलंदाजांचा. क्षेत्ररक्षकांकडून होणाऱ्या चुका, तदनंतर मात्र गोलंदाजांकडून फेकलेले अवांतर चेंडू, त्यावर आलेल्या अवांतरच्या स्वरूपात एक्स्ट्राज, या मात्र खूप नक्कीच लाभदायक ठरल्यात वहाल 40+. या षटकाचा विचार केला तर 29 धावसंख्या खर्ची केल्या त्या विजय पाटील नामक या गोलंदाजानं. 22 चे 3 चौकार. नक्कीच गुणलेखक यशवंत कोहली आमच्या सोबत आहेत. अतिशय चांगली गुणलेखनाची कामगिरी मात्र त्यांच्या सोबत आज झाली आहे आज या मैदानावरती, आणि अचूक माहिती मात्र आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक आकाश याच्या हातामध्ये सोपवलं गेलं, याच्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. आतापर्यंत पाहिलं तर पण 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 3 षटकं फेकली गेली. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 59 धावसंख्या धावफलकावरती. इथून मात्र हे षटक कमी धावसंख्येचं फेकावं लागेल. एखाद दुसरा मोठा ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला जाईल का या गोलंदाजाकडून, ही मात्र नक्कीच उत्कंठा असेल खारकोपरच्या पाठीराखांना, खारकोपरच्या या खेळाडूंना. नक्कीच ही मात्र कामगिरी केली जाईल का आकाश या गोलंदाजाकडून, हे पाहणं मात्र खूप गरजेचं असेल. अटल सेतू एन कडून षटक साकारण्यासाठी, शतक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज आकाश. फलंदाज मात्र आपण पाहतोय ओपनिंग ब्लास्टर साठी आलेले, सलामीसाठी आलेले फलंदाज स्ट्राईक कडे मदन घरत यांना आपण पाहतोय. हा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर नक्कीच बॅट चेंडूचा स्वीट साऊंड ऐकायला पाहायला मिळाला, आणि इथून मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं, परंतु चेंडू उचलून फेकीपर्यंत मात्र 2 धावा आल्यात. (61) 61 धावसंख्या धावफलकावरती. आपण पाहतोय मदन घरत यांनी आतापर्यंत चेंडू फेस केले 13, धावसंख्या जमवली ती 30. म्हणजे काय फलंदाजी राहिली आहे, अफलातून फलंदाजी, आक्रमक पवित्रा धारण करून विध्वंसक फलंदाजी. गोलंदाजांची मात्र नक्कीच सळो की पलो करून सोडलाय ते गोलंदाजांना या फलंदाजांनी. आपण पाहतोय गोलंदाज आकाश. हा चेंडू नक्कीच पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंचमाट तर तटस्थ राहताना आपण पाहिलं, कोणताही निर्णय मात्र या चेंडूवरती आला नाही. डॉट चेंडू. हा चेंडू परत एकदा पहा, नक्कीच फुल टॉस चेंडू होता, आणि इथून मात्र मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले. लगेचच मात्र दुहेरीची कॉलिंग केली गेली. इथून मात्र धोका आहे, धोका संभवला गेलाय, आणि फलंदाज नक्कीच रनआउटच्या स्वरूपात. उमेश बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. तर आयोजकांतर्फे वहाल संघाला सूचना आहे, सर्वांनी डगआउट मध्ये बसायचं आहे. खुर्च्या घेऊन खाली बसलात. आयोजकांतर्फे सूचना आलेली आहे की आपण वरती बसावं असं विनंती आलेली आहे. आणि उद्या डीजे, लाईव्ह स्कोरर आणि गुणसंख्या लेखक तसा कमेंटेटर उद्या बरोबर 6:30ला रिपोर्टिंग आहे. सर्वांना सूचना आहे अगदीच आयोजकांची, कारण शो मॅच आणि एक एक्स्ट्रा फायनलची मॅच आपल्याला आहे. सर्वांनी 6:30ला कंपल्सरी यायचं आहे. येस सोयकजी, थँक्यू. चांगल्या सूचना मात्र आयोजकांच्या आमच्याकडे परत पोहोचवल्या गेल्या. डायरेक्ट हिटची संधी होती, संधी दवडली गेली. इथून मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावसंख्या मिळेल का, आणि लगेचच मात्र दुहेरीचा केला गेलेला हा प्रयत्न आपण पाहतोय 2 धावा मिळवून देईल, आणि टोटल धावसंख्या आपण मध्ये स्कोर कार्ड वरती 64. सुशील मात्रे नवीन फलंदाज इन झालाय, मैदानामध्ये आलाय 4थ्या क्रमांकावरती सुशील म्हात्रे. गोलंदाज आकाश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. चेंडू परत एकदा नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील, तद्वर मात्र नक्कीच एक सिंगल रन ऍड केली जाईल. स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम फक्त या चेंडूवरती केलं गेलंय ते मदन घरत यांच्या माध्यमातून, आणि सुशील म्हात्रे यांना मात्र स्ट्राईक एंड वरती आणलं गेलंय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय सिंगलच्या सहाय्यानं 65, 65, आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र आपण पाहतोय 4थं षटक. आकाश नक्कीच आतापर्यंत कमबॅक केलं गेलंय, कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही आहे, परंतु नक्कीच
इथून काय रणनीती असेल पहा नक्कीच. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच वळलेत आमच्याकडं. नियम क्रमांक 22 वाईडनं दंडित केलं गेलंय आणि अव्हांतर धावसंख्येनं मात्र नक्कीच परत एकदा धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 66 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज आकाश शफल होऊन खेळायचं होतं. थोडंसं फुटवर्क पाहायला मिळालं. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. इथून मात्र नक्कीच एका यशस्वी षटकाची मात्र होईल सांगता आणि या 4 षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय ती धावफलकावरती वहाल 40+ मास्टर संघ पोहोचलाय. तो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावसंख्या धावफलकावरती असताना 4 षटकाच्या समाप्ती अखेर उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल, एका षटकाचा खेळ बाकी असेल. किती धावसंख्या मिळवली जाईल या षटकामध्ये नक्कीच 80+ धावसंख्या होईल की नक्कीच एखादा कुठला गोलंदाज 5व्या क्रमांकाचा गोलंदाज जो चांगली कामगिरी करत या धावसंख्येवरती आळा बसवण्याचं काम शेवटच्या षटकामध्येही केलं जाऊ शकतं का हे मात्र दाखवून देईल. हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच कोणते वार कोणते पलटवार फलंदाजांच्या माध्यमातून कोणती रणनीती असेल गोलंदाजांची नक्कीच काय संघनायकाची रणनीती असेल ते मात्र पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहणार आहात 5व्या क्रमांकासाठी गोलंदाजी दिली जाते, जबाबदारी दिली जाते. आपण पाहतोय चेंडू हातामध्ये सोपवला गेलाय किरण म्हात्रे. तर विनंती आहे रोशनजी म्हात्रे आपणास की आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आयोजकांची आपल्याला प्रेमाची साथ आहे. नक्कीच अतिथी मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गौफान रोशनजी म्हात्रे यांना विनंती केली जाते की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. तर चला चलूया मैदानामध्ये. चेंडू सोपवला गेला 5व्या षटकासाठी किरण म्हात्रे यांच्या हातामध्ये. हा चेंडूवरती मात्र मोठा फटका आहे. चिलखाली रक्षक स्वतः कर्णधार भास्कर होते. इथून मात्र कोणतीही चुकी केली गेली नाही आणि अखेरच्या क्षणाला मात्र नक्कीच किरण म्हात्रे यांनी महत्वाचा फलंदाज मदन घरात आतापर्यंत ज्यानं आक्रमक पवित्रा धारण केला होता, हाहाकार माजवला होता, त्याला मात्र थांबवलं गेलंय. मदन घरात बॅक टू द डगआउट. नक्कीच थँक्यू डीजे. आपण पाहतोय किरण म्हात्रे जसे गोलंदाजीसाठी आले तसं मात्र लगेच पहिल्या चेंडूवरती मदन घरत यांना चालतं केलंय आणि आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिले. का नक्कीच मला गोलंदाजी दिली ऐन मोक्याच्या क्षणाला एवढी धावसंख्या भली मोठी धावसंख्या उभारली गेली 4 षटकामध्ये. 24 चेंडूमध्ये उभारले होते 66. तदनंतर मात्र ज्या फलंदाजाने अक्षरशः हाहाकार माजवला होता त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. पुढील उर्वरित 5 चेंडू म्हणजे कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. किरण म्हात्रे यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. नक्कीच नवीन फलंदाज सुहास मैदानावरती आलेत. परत एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळाला. इथून मात्र चेंडूवरती आलेत आणि फंबल झालेत. इथून मात्र 2 धावा मिळाल्यात. थ्रो येईल तोवर मात्र नक्कीच 2 धावेवरतीच समाधान मानलं गेलंय. या 2 धाव्याने संघ पुढे सरकतोय. वहाल 40+ मास्टर्सचा संघ पोहोचलाय 68 या धावसंख्येवरती 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा नक्की खारकोपर संघ खेळतोय का असा प्रश्न पडलाय. सातत्याने मिसफिल्ड. नक्कीच या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळालाय आणि इथून मात्र फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. परत एकदा दुहेरीचा प्रयत्न केलाय परंतु नकार देतात. आणि नक्कीच राजकिरण सर तुम्ही प्रश्न उपस्थित केलात खारकोपर संघ खेळतोय का काय. नक्कीच ही आशा आणि हा खेळ नाहीये खारकोपर संघाचा. खरंच परत पाहिलं तर कोणतीही मिसफिल्ड नसते, कोणतीही नक्कीच गोलंदाजीमधून चुकी होत नसतात. ह्या चुका मात्र आजच्या रात्रीमध्ये घडल्यात. याचा नक्कीच त्यांना भुगतान करावं लागेल उत्तरार्धामध्ये. हा चेंडू पहा चांगला फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून मात्र झालेत बीट आणि ह्या नक्कीच चेंडूवरती मात्र मिसफिल्ड झाले आणि हा चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे.
नक्कीच आपण प्रश्न उपस्थित केला होता खारकोपरच्या क्षेत्ररक्षणावरती आणि या खेळाडूंवरती, परंतु आज त्यांची कामगिरी काय तेवढी चांगली होत नाही. नक्कीच पाठीराख्यांची मनं खूप नाराज केली असतील या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये जरूर त्यांचा खेळ चांगला राहिला, परंतु तदनंतर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच खूप खराब कामगिरी होत असताना, परंतु या कामगिरीवरती नक्कीच नाराज असतील पाठीराखे. तुम्ही मात्र पहा हा फटका नक्कीच चांगला सजवला गेलाय. परत एकदा नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आलेत चेंडूवरती आणि इथून मात्र थ्रो येईल. तद्वर मात्र नक्कीच धावसंख्या मिळतील. 2 टोटल आपण पाहतोय ती 75 धावसंख्येवरती. अजूनही शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल. किरण मात्रे मात्र या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत एक गडी बाद केलाय. 9 धावसंख्या खर्ची केल्यात. 5 चेंडू अतिशय उत्कृष्ट रीतीने फेकले. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाची काहीशी साथ लाभली नाही, परंतु त्याचा नक्कीच रूपांतर आपण पाहतोय तर 75 धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले. शेवटचा एक चेंडू पूर्वार्धातील आणि हा चेंडू पहा नक्कीच परत एकदा नक्कीच पंचांचा इशारा आलाय. नक्कीच हा 22च्या स्वरूपात चौकार. पहिल्या षटकापासून ज्या चुका झाल्या त्या अखेरच्या क्षणापर्यंत चुका होत राहिल्या आणि या चौकाराच्या साहाय्यानं 22चा चौकार आलाय. या 4 धावेच्या साहाय्यानं संघ मात्र पोचलाय तो 79 धावसंख्येवरती आणि 5 षटकामध्ये जमवायचे आहेत. 30 चेंडू गरज असेल आणि जमवायच्या असतील त्या 80 धावसंख्या आणि नक्कीच या 80 धावसंख्या जमवत असताना कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल आता मात्र नक्कीच आपण पाहणार आहोत. उत्तरार्धामध्ये मंगेश देशमुख नक्कीच असेल आणि दर्शन भोईर यांच्या फलंदाजीवरतीच खास करून लक्ष दिलं जाईल आणि नक्कीच वहाल 40+ मास्टर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 79. जमवायचे आहेत 30 चेंडू 80 धावसंख्येची गरज. कशा रीतीने चेस केल्या जातील आणि कशा रीतीने डिफेंड केल्या जातील हे मात्र धावतं वर्णन ऐकण्यासाठी आणि नक्कीच या मॅचचा लेखाजोखा ऐकण्यासाठी आपण जाऊया मायक्रोफोनवरती. नक्कीच एक सुमधुर आवाज गव्हाणगावचा गायक निवेदक समालोचक राजकिरण कोहली सर यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच डीजे. धन्यवाद आरू. पंचांचा इशारा येतोय लवकर लवकर पाठवा. क्षेत्ररक्षणासाठी लगेच टीम दाखल करा. मग आपण पाहतोय समोर दोन्ही पंच. कॅमेराला विनंती असेल ही जोडी दाखवा. सलग 2 मॅच कव्हर केल्यात. कॅमेरा दीपकजी तांडेल आणि अमरजी कडू समोरच्या कॅमेऱ्याने दाखवा. येस, जेणेकरून त्यांनाही पाहता येईल किती सुंदर काम ते करतायत. अमरजी कडू दीपकजी तांडेल सातत्याने 2 मॅच मात्र उभे राहिले म्हणजेच 20 षटकं उभी राहिले आपल्या या आयोजनासाठी. दोघांचे मी कौतुक करतो आणि आभार करतोय आणि तोच कॅमेरा वरती येतात चंद्राकडे जाऊ दे मित्रा. बघा काय सुंदर चंद्र मात्र आलाय. उशिरापर्यंत आपण पाहिलं तर जे सायकल आपल्याला पाहायला मिळाले श्रेया विनोद कडू. तर विनोद कडू इथं उपस्थितांचा सन्मान केला जाईल. बघा काय सुंदर चित्र इथं मात्र कॅप्चर केलं गेलंय ते म्हणजेच 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. आधा है चंद्रमा रात आधी रह न जाए तेरी मेरी ये मैच आधी. मैच तो आधी नहीं हो सकती है दोस्तों, लेकिन यहाँ से 24 लाइव इवेंट्स का काम देखिए. इस चांद के प्यार में तो पूरा देश है, लेकिन हमारा देश ऐसा है जो इस चांद पर जा चुका है, वो भी साउथ पोल पे, जो आज तक किसी ने नहीं किया है. ये हमारा इंडिया है जिसने ये इतिहास रचा है. यस, चलते हैं मैदान की ओर जहाँ पे आज के दिन का ये हाई स्कोर नहीं है, आज तक के सारे दिनों का हाई स्कोर यही है. हॅलो, यस, एक सन्मान घेत आहोत आपण. सन्माननीय अतिथी विनोदजी कडू यांचा सन्मान केला जाईल. मी विजेंद्रंना विनंती करीन, जितू साहेबांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा.
प्रणित यांना आपण विनंती करूया, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथींचा सन्मान केला जाईल आणि तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा यथोचित मान सन्मान केला जात आहे. ही परंपरा आहे आणि संस्कृती आणि हिचा वारसा वसा जोपासण्याचा आज छोटासा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करणारे आमचे सर्व सहकारी, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा सन्मान केला जात आहे. हीच खऱ्या अर्थानं ओळख आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ऑनस्क्रीन सध्या आपण पाहताय आपल्या माणसाने आपल्या माणसाच्या साक्षीनं केलेला सन्मान आणि तो सन्मान सध्या होत असताना मंचावरती धन्यवाद. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया पुन्हा एकदा आवाज आमचे सन्माननीय एक जबरदस्त समालोचक, सूत्रसंचालक, तसंच त्यांच्या आवाजातून अनेक स्फूर्तिगीते सुद्धा गायली जातात आणि एक ब्लॉगर सुद्धा जे आहेत जे मॅचला सुरुवात करतील. राजकिरण सर. धन्यवाद सर, थैंक यू वेरी मच. मंगेश देशमुख यहाँ पे पहले गेंद पे डांसिंग डाउन द विकेट देखने को मिला है. अगर ये दो जो पीढ़ी है ना प्रसाद जी, अगर इनके बारे में बात करेंगे, जो अभी 40 प्लस खेल रही है और अभी जो तरुणाई खेल रही है, इनमें एक विशेष अंतर है. ये जो पीढ़ी थी ना, जब भी हम खेलते थे तभी अगर बड़ा स्ट्रोक खेलना है तो आगे जाके मार के खेलते थे. और अभी की जो पीढ़ी है पूरी तरह से ऑफ साइड में जाके शफल होकर खेलती है. ये बहुत इंपॉर्टेंट फैक्टर है दोनों एक जनरेशन गैप का. इस बीच महाबली के लिए गेंद ऑफ स्टंप के बाद ज़्यादा ही बाहर थी, तो हमारे दीपक जी टांडेल सर हमारे तरफ घूमेंगे और कहेंगे ये गेंदबाज को मैंने किया है दंडित, क्योंकि वाइड गाइडलाइन को छोड़ते हुए गेंद फेंकी गई थी. तो यहाँ से एक गेंद वापस से गेंदबाज को फेंकनी पड़ेगी. इस बीच हल्के हाथों से मोड़ा है, या शायद वहाँ पे क्षेत्र खाली था. जब तक क्षेत्र रक्षक आएंगे 2 रन संख्या जुट जाएगी खारकोपर टीम, जो कि यहाँ पे चेस कर रही है टोटल 80 ऐसा लगा नहीं था ये टीम खारकोपर की गेंदबाजी है. मैंने जब कमेंट्री किया है ना, टीम खारकोपर के गेंदबाजों की सराहना की है, लेकिन वो आज धार देखने को नहीं मिली थी. दर्शन के लिए गेंद अच्छी तरह से खेला था. निश्चित तौर पे वहां पे काउ कॉर्नर में क्षेत्र सजाया है. सुशील जी मात्रे एक जाने माने अच्छे खिलाड़ी है, लेकिन यहाँ पे खारकोपर में भी ताकत है. मंगेश के कुछ अगर स्ट्रोक लगते हैं तो दर्शन उनको अच्छा सहारा दे सकते हैं. आगे जाके डांसिंग डाउन टू द विकेट खेलने का प्रयास किया था, लेकिन ये लेदर क्रिकेट है और मदन सेठ ने भी जाना कि ये कैसा खेलना इंपॉर्टेंट है. पहले मैच के बाद उन्होंने पूरी तरह से विकेट को रीड किया और इस मैच में 34 रन बनाए. बहुत काबिल तारीफ बल्लेबाज है मदन सेठ घरत. इस बीच यॉर्कर का प्रयास किया था, उसको स्टीयर किया है मिड विकेट क्षेत्र में. मिड विकेट क्षेत्र से जब तक गेंद फेंकी जाएगी रन संख्या 1 से जुड़ जाएगी. 1 के दुबे से यहाँ पे टीम वाल को कोई भी परेशानी नहीं हो सकती है, ज्यादा नुकसानी नहीं मिल सकती है. लेकिन दर्शन का यहाँ पे चलना टीम खारकोपर के लिए बहुत जरूरी है. टीम खारकोपर यहाँ पे 5वें नंबर के लिए आई थी, जिन्होंने कल 5वें नंबर का बख्शीश उठाया था, जिनमें प्रतीक पाटिल ने क्या बल्लेबाजी गेंदबाजी की थी. विशाल और प्रतीक, विशाल गर्द और प्रतीक. दर्शन की ये हवा में है, ज्यादा देर तक गेंदबाज के हाथ में, शायद से यहाँ पे मौका बना था लेकिन मौका खो दिया है. ऐसा कहा जाता है ले लो कैच जीतो मैच, बट आपने ये एक कैच छोड़ दिया है. अगर यहाँ से दर्शन अगर हावी होते हैं ना तो आपको एक कैच बहुत नुकसान भरा हो सकता है. शायद से यहाँ पे पहले ओवर का खात्मा हो चुका है. पहला ओवर मुकम्मल होने के बाद कुल रन संख्या हो चुकी है बिना कोई नुकसान के 7 बजा पर. तो यहाँ पे गेंदबाज ने की है मिस्टेक,
जिसके तौर पर डीजे को ये गाना बजाना पड़ा, क्योंकि उनके हाथों से गेंद फरार हो गई है। इसके चलते दर्शन को कुछ रन संख्या जरूर मिली है, लेकिन अभी भी देखने को जाएंगे तो 24 गेंदे और 73 की जरूरत, जो कि शायद से एक नामुमकिन है। लेकिन इम्पॉसिबल वर्ल्ड खुद से ही कहता है, अगर उसका स्पेलिंग देखेंगे तो आई एम पॉसिबल, तो ये पॉसिबिलिटीज में बदल सकते हैं तभी। अगर यहाँ से महाबली दर्शन, जिस तरह से महाबली दर्शन ने 40+ में एंट्री की थी और तभी जो बैटिंग की थी ना पहले 2 सालों में, उसी को सोच के खेलना पड़ेगा। नए गेंदबाज अपने टीम के लिए वहाल से ज्ञानेश्वर। दर्शन का स्विंग ऑफ द बैट देखी है, लेकिन गेंद जो देखी थी 8 मीटर की ज्यादा दूर, और उसके बाद पूरी तरह से चकमक आए। नियंत्रण में गेंदबाजी चल रही है यहाँ पे। दर्शन गेंदबाज के गेंद के मेरिट्स के हिसाब से खेलना पड़ेगा आपको। यस, गेंद के मेरिट से हिसाब से खेलना पड़ेगा, लेकिन इस बीच एक गति से बीट हुई है, ज्यादा गति से फेंकी हुई है गेंद, पूरी तरह से दर्शन के ऊपर टेंशन बनाने में कामयाब हुई है। लेकिन दर्शन के लिए ये गेम कुछ गेंदों की है। हवा में है गेंद, शायद से नो मैंस लैंड में जाके रुकेगी, कुछ रन संख्या यहाँ पे अर्जित हो सकती है। लेकिन ये मुकाबला कठिन है, क्योंकि खारकोपर टीम से जो चूकी हुई है उसका कारण है मैदान के ऊपर शबनम की बूंदे, डी फैक्टर जिसे कहा जाता है। अगर सामने वाला बक्सा देखेंगे तो उसके ऊपर पूरी तरह से पानी जमा है ड्यू का, तो इसी के कारण अब पैर फिसल रहे हैं। Out of the off stump, caught behind the wicket. It was a wonderful delivery. Batsman has to depart. हारा था मंगेश देशमुख, जिन्होंने बहुत बार अच्छी बैटिंग की थी, लेकिन यहाँ पे उसको भी चलता किया। एक गेंदबाज काबिल तारीफ गेंदबाजी की है, जिसका नाम है ज्ञानेश्वर पाटिल, और लास्ट मैच के जो मैन ऑफ द मैच थे ज्ञानेश्वर पाटिल। नई बल्लेबाज आकाश पाटिल, तो यहाँ से आकाश को अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। ये नए इन हुए 40+ में, तो इनको अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। आगे लहराते हुए गेंद को फुल टॉस किया, और जैसे आया था यह गेंद उसी को वैसे ही चलता किया। ये आया काउ कॉर्नर और डीप विकेट के ऊपर से। नंबर 6। तो ये छक्के की सहायता से कुल रन संख्या हो चुकी है यशवंत कोहली 14। एक विकेट जरूर डाउन हो चुका है। तो दूसरे ओवर का अंतिम गेंद शेष है। यहाँ पे एक छक्का जो कि आकाश ने लगाया है पहले ही गेंद पे। मैंने कहा था ये नए इन हुए हैं, उनको कुछ तो अच्छा दिखाना पड़ेगा अपने टीम के लिए। आगे चलते हुए और एक बार लॉन्ग ऑन क्षेत्र में खेला है, वहां पे कोई भी चूक नहीं है, तो उसके बदौलत एक ही रन जुड़ जाएगी। तो इस ओवर में अंत के 2 गेंदों में 7 रन जुड़ चुके हैं। टोटल इस ओवर में देखने को मिला है 8 रन और 1 विकेट का खात्मा। तो 2 ओवर के बाद कुल रन संख्या जुड़ चुकी है 15। एक नवीन गोलंदाज आपण पाहू शकतोय सुहास पाटील।
एक चांगला धाकड गोलंदाज आहे, परंतु आता मात्र आकाश चांगल्या खेळी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. 18 चेंडू आणि 65 धावांची गरज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये होता. झेल खाली स्वतः यशरक्षक, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक श्री मदन शेठ घरत. फलंदाज होईल आकाश बाद. विवेक देशमुख आलेत आता मात्र इथे नंबर 4 वरती. नंबर 4 वरती जरी आले असले तरी त्यांचा आता थांबणं विकेट वरती गरजेचं आहे. मंगेश परतलेत, इथं आकाश परतलाय. विशेष कामगिरी मंगेशने केली नाहीये. आकाशने एक षटकार मारला, परंतु सातत्याने पुढे जाऊन खेळत होता. तुम्ही असा खेळ केला तर गोलंदाज तुम्हाला रीड करतील. यावेळेला मात्र विवेकचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या बाजूला आहे. काय सुंदर क्षेत्ररक्षण. हाच तर फरक पडला तो म्हणजेच खारकोपर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि बाळ संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. मग आता इथून जर 2 धावा दिल्या असत्या तर मात्र मोठा फरक पडला असता, परंतु इथे एकच धाव दिली. परंतु विवेक देशमुख सांगतो की एस आता आम्ही दर्शनकडे पाहू. दर्शनकडे ताकद आहे. इथून मात्र जास्त वेळ दर्शनला दौडून चालणार नाहीये. जितका जास्त वेळ मैदानावरती दर्शन राहील तितकी जास्त फटकेबाजी होणं गरजेचं आहे आणि पूर्ण त्याच्याकडे ताकद आहे. बऱ्याच वेळेला पाहिलंय मी. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र पूर्णपणे फसलाय. दर्शन सारख्या फलंदाजाला सुहासने मात्र थांबवून ठेवलंय. होतं काय, ज्या वेळेला अवासवा धावा होतात ना त्यावेळेला फलंदाज पहिल्यापासूनच टेन्शन मध्ये जातात. खारकोपर संघाचे गोलंदाज पाहिलं तर सातत्याने मात्र गोलंदाजी टप्पा चुकत होता, क्षेत्ररक्षण चुकत होतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू निश्चितच. इथं मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. आता मात्र चित्र काहीसे वेगळं झालंय, कारण धावा जर पाहिल्या तर धावा झाल्या 16 आणि या षटकातील 4 चेंडू म्हणजे बरोबर अर्धे चेंडू संपलेत. एक चेंडू एक्स्ट्रा झालाय. दर्शनसाठीचा अगदीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मिड विकेट मधून मात्र चेंडू फेकला जाईल. तोपर्यंत अवघी 1 धाव. आलेली प्रत्येक 1 धाव धावसंख्येला मात्र सहारा बनते, परंतु विजयाचं अंतर मात्र ज्या गतीने कापायचं आहे त्या गतीने अंतर कापलं जात नाहीये. त्याच्यामुळे मात्र निश्चितच वहाळ संघ पूर्णपणे आपल्या गेम प्लॅन मध्ये आहे. ज्या पद्धतीने गेम प्लॅन ठरलाय. इतही काय घडलंय, तू चल मैं आया, क्योंकि जिस तरह से ये बल्लेबाज आकाश गया था उसी तरह से इसको भी चलता किया है. संघाचे संघनायक, कॅप्टन, सरपंच, आता काय घडेल इथे मात्र पाहिलं तर या गोलंदाजाने आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत आणि तेही 2 धावा देताना. काय सुंदर इथं मात्र खेळी केली सुहास पाटीलने. नवीन फलंदाज आपण पाहतोय संघाचा संघनायक भास्कर घरत. भास्कर आणि दर्शन मॅच अजून संपलेली नाहीये 100%. इथून या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण अजून मागे किरण म्हात्रे आहे. परंतु भास्कर, दर्शन आणि किरण म्हात्रे हे 3 फलंदाज ताकद ठेवतात, पण कधी तुम्हाला या षटकामध्ये मोठी फटकेबाजी केली तरच. मनोज दापोलकर नवीन गोलंदाज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जरूर खेचलाय चांगला. इथे मात्र
दर्शनच्या स्टाईल मध्ये बऱ्याच उशिरानंतर का होईना मात्र एक हास्य करणारा संजीवनी चौकार. पुकार यावेळेला मात्र आडव्या पट्ट्याने खेळलाय. चेंडू चाललाय या वाईडिश मिडॉनला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. मिडॉनचा येईल तोपर्यंत मात्र अवघी एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न मात्र फसवा ठरलाय. धावसंख्या सीमित आहे. मदन शेठ घरत यांनी काय फलंदाजी केली होती. खेळ कसा चालवायचा, हाऊ टू ड्राईव्ह द गेम ही नोज व्हेरी वेल मदन शेठ घरत. भास्करजी गर्दनचा हा फटका उडवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय जरूर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. तिथून मात्र क्षेत्ररक्षक येईल, तिथून फेकेल तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा तेच सांगेन की एकेरी दुहेरीने मात्र टेन्शन वाढेल ते फक्त आणि फक्त खारकोपर संघाचं. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे वाळ संघाचा, ताकदवर खेळ चालू आहे. टायमिंग नाही आहे. असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क जर चांगलं नसेल तर कनेक्शन होणारच नाही. मग आपण मोबाईलमध्ये नेटवर्क नसलं तर आपण फक्त हॅलो हॅलो करत राहणार. आणि इथं मात्र क्रिकेटमध्ये प्रॉपर फुटवर्क नसलं तर मात्र गेलो मैदानाच्या बाहेर गेलो असं म्हणावं लागेल. भास्कर गर्दनचा स्विच हिट पाहायला मिळाला. पंचांकडे मात्र MD अगदीच आशाळभूत नजरेने पाहतात की अंपायर वॉज दॅट आउट, परंतु अंपायर सांगतात अमरजी पाटील नो इट वॉजंट. ते मात्र बाद नव्हते असं आमचे अमरजी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. कोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू बॉलर ड्राईव्ह खेळलाय. तिथे मात्र काय घडलंय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या द्या मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी वाळ संघाची चालू आहे. इथे मात्र खारकोपर संघाला पूर्णपणे बांधून ठेवलंय. चारी मुंड्या चित केलंय. येणारे अजूनही पाहिलं तर चेंडू असणार आहेत ते 6 चेंडू आणि 56 धावांची गरज मॅच मध्ये ठेवली फक्त आणि फक्त औपचारिकता. संघ इफ यू नो यू नो ही टॅगलाईन आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला याच्यावरती इन्स्टावरती पाहायला मिळते. इफ यू नो, तुम्हाला माहित आहे का तुम्ही धावसंख्या एक्स्ट्रा दिल्यात 21 आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24. म्हणजे आता कुठे तुमचा स्कोर सुरू झालाय. 3 धावा तुमच्या झाल्या संघा असं सांगावं लागेल. कारण 21 नंतर 24 म्हणजे 3 धावा फक्त लागल्यात. बाकीच्या तर एक्स्ट्रा मध्ये तुम्ही अजून खेळत होतात. दर्शनचा आज फ्लॉप शो झाला. हॅलो काडीगावचे आमचे सुरजित ठाकूर, आपणास विनंती आहे आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावा. निश्चितच चांगली मॅच आणि त्या मॅचचा इथं आनंद घेत आहेत. आपण यावं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. इथं मात्र मॅचवरती पूर्णपणे जर पकडली ती म्हणजेच ह्या वाळ संघाने. तर शेलगर संघ चला आता मात्र तुम्ही थोडंसं वॉर्मअप करा. कारण हे मैदानावरती खेळणं सोपं नाही आहे. कारण आता आपण पाहिलं तर दव भरपूर पडलाय. अशा वेळेला दव पडलेल्या असताना जर आपण आपलं शरीर जर गरम नाही केलं ना तर मग काही गोष्टी घडतात. त्या म्हणजेच क्रॅम्प येणं किंवा पाय किंवा हात स्नायू स्ट्रेच न होणं, त्या गोष्टी पाहायला मिळतात. इथे मात्र दर्शनचा आज खेळ बरोबर झाला नाहीये. काही चौकार जरूर पाहायला मिळाले परंतु धावा खूप जास्त झाल्या. अवासवा धावा झाल्या, त्याचा मात्र फरक पडला पूर्णपणे. गोलंदाजाला झाली घाई. मित्रांनो तुम्ही जिंकलात, थांबत राहा. जाऊ द्या सावकाश जाऊ द्या. कारण समोरचा संघही अजून खेळण्याचा
ताकदीमध्ये आहे. किरण म्हात्रे स्विंग अँड मिस, बॅटचा फ्लो चांगला पाहायला मिळाला, परंतु काय ये रे माझ्या मागल्या, म्हणजे जे चालू आहे तेच चालू आहे. तू चल मैं आया, सातत्याने मात्र बिंदी गेंदे, चेंडू हुकले जातात. इथं मात्र सुशील मात्र फुगडी घालतात, परंतु प्रयत्न चांगला होता. खरोखर आमचे मित्र आहेत त्याच्यामुळे त्यांना थोडीशी मस्ती त्यांच्याशी चालते, परंतु प्रयत्न चांगला होता. पाहिलं तर यशवंत आपण सातत्याने ह्या मॅचमध्ये भरपूर चेंडू आहेत ना ते हुकले गेलेत. मग अशा वेळेला मला सुनीलजी गावस्कर सरांची कविता आठवते, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. अफाटा आयशा मैदान, हॅलो 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 कोणी पोलीस आलं, ओके. अफाटा आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी, जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी.